नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार। गीता नित्य नूतन असा ग्रंथ आहे। नित्य नूतन याचाच अर्थ कितीही वेळा वाचला, अगदी दररोज जरी वाचला तरी त्याच्यामध्ये नवनवीन अर्थ निर्माण होतात किंवा नवनवीन अर्थ सापडत जातात, नवनवीन रत्न सापडत जातात। कारण गीता हाच मुळी रत्नाकर आहे। म्हणजे त्याला शोभादर्शक किंवा कॅलिडोस्कोप असंही म्हटलेलं आहे। शोभादर्शकांमध्ये कसे वेगवेगळे रंग दिसतात, जसं आपण फिरवू, जशी आपली दृष्टी बदलेल तसं त्याच्यातलं सौंदर्य बदलत जातं। पण प्रत्येक त्याच्यातलं चित्र आहे ते इतकं सुंदर असतं, पण प्रत्येकाच्या दृष्टीने ते वेगळं असतं। तुम्हाला जे दिसेल ते मला नाही दिसणार, यांना दिसेल ते त्यांना नाही दिसणार। प्रत्येकासाठी हे चित्र वेगळं आहे। आणि मग ही गीता कशी आहे, तर गीता अर्थातच ब्रह्मविद्या आहे, त्याच्यामध्ये योगशास्त्र आहे, उपनिषदातलं मंथून काढलेलं सगळं सार आहे। अशी जरी गीता असली त्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, व्यवस्थापन आहे, वैद्यकीय सुद्धा काही लक्षणं त्याच्यामध्ये आढळतात। म्हणजे अशी अनेक तुमचं जे काही फील्ड असेल, तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये ही गीता तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करतेच। असं जर असेल तर मला स्वतःला या गीतेतलं काय आवडतं असं विचाराल तर मला आवडतं ते म्हणजे याच्यातलं वाङ्मयीन सौंदर्य। याच्याबद्दल कोणी फारसं कधी बोललंच नाहीये। म्हणजे गीता तत्वज्ञान आहे, अगदी मान्य आहे, तत्वज्ञानच आहे, ब्रह्मज्ञानच आहे, हे सगळं मान्य आहे। पण तरी त्याच्या एका अंगाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं। कारण त्याच्यातलं लिटरेचर, त्याच्यातलं वाङ्मय, त्याच्यातलं साहित्य, म्हणजे साधी अगदी कृष्णाची आणि अर्जुनाची नुसती नावं जरी घेतली ना तरी त्या नावाला फार वेगळा अर्थ आहे। जवळजवळ 40 वेळा त्याच्यामध्ये पार्थ हे नाव आलेलं आहे, 25 वेळा कौंतेय हे नाव आलंय आणि बाकीची तर कितीतरी अर्जुनाची नावं आलेली आहेत। अशा या गीतेतलं वाङ्मयीन सौंदर्य किंवा गीतेतली सौंदर्य स्थळं आपण आज थोडीशी जाणून घेणार आहोत। फारसा कधीही न बोललेला, कधीही त्याच्यावर कधी चर्चा न झालेला असा विषय आज मुद्दामच निवडलेला आहे। तत्वज्ञान नाही आहे पण सौंदर्य मात्र पुरेपूर भरलेलं आहे। गीता कुठल्या छंदात सांगितलेली आहे तर तो छंदच आहे तो मुळी अनुष्ठुप छंद आहे। अनुष्ठुप याचाच अर्थ आहे अनु आणि स्तुभ धातू आहे। स्तुभ म्हणजे स्तब्ध करणारा आहे। जसा अनुष्ठुप छंदातले मंत्र म्हणजे गीतेतला अर्थातच प्रत्येक श्लोक हा मंत्र आहे। या मंत्रामध्ये प्रत्येक श्लोक जसा जसा तुम्ही म्हणत जाल ना तसं तसं तुमच्या चित्तवृत्ती अगदी एकाग्र होत जातात। अशा या अनुष्ठुप छंदामध्ये अनेक श्लोक आहेत आणि काही श्लोक आहेत ते मात्र त्रिष्टुभ छंदातले, म्हणजे जे 4 ओळीचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये त्रिष्टुभ छंद आहे। त्या प्रत्येक श्लोकामध्ये 44 अक्षरं असतात। 11 11 11 11 अशा 4 चरणांचा एक श्लोक असतो आणि अनुष्ठुप छंदामध्ये 8-8 अक्षराचे 4 चरण असतात। अशा अनुष्ठुप आणि त्रिष्टुप छंदामध्ये ही संपूर्ण गीता बांधलेली आहे। त्यामुळे ती नाट्यमय तर आहेच आहे, संवाद आहे आणि त्यामुळे तो कधीच कंटाळवाणा होत नाही। आणि जसं जसं तुम्ही त्या गीतेचं पठण अगदी अर्थ न समजता जरी पठण केलं तरी सुद्धा ती तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकते, असंही त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे। गीतेमध्ये विविधता आहे, सौंदर्य आहे। गीतेचा आवाकाच खरं तर फार मोठा आहे। म्हणजे जसं वेगवेगळ्या व्यक्तींना ती गीता वेगवेगळी वाटते तशीच एकाच व्यक्तीला आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ह्या गीतेतलं वेगळं सौंदर्य जाणवतं। 5 वर्षापूर्वी तुम्ही गीता वाचली असेल तेव्हा थोडी कळल्यासारखी वाटली असेल, पुन्हा आज जेव्हा वाचाल तेव्हा आणखीन त्याच्यातलं सौंदर्य, आणखीन 2-4 वर्षांनी त्याच्यातली आणखीन सौंदर्य स्थळं उलगडत जातील। त्यामुळे गीता कधीच जुनी होत नाही, शिळी होत नाही, कंटाळवाणी होत नाही। अशी ही नित्य आणि नूतन गीता आणि त्याचाच आपण आज जास्त आणखीन साहित्यिक अंगाने थोडासा अभ्यास करणार। आत्ताच मी म्हटलं तशी श्रीकृष्णाची आणि अर्जुनाची कितीतरी नावं आलेली आहेत। कुठेही पण गीतेमध्ये कुठेही श्रीकृष्ण उवाच असं म्हटलेलंच नाही, सगळीकडे भगवान उवाच आहे। कारण ते कसे आहेत तर भगवंत आहेत, म्हणजे परब्रह्मच आहे दुसरं। श्रीकृष्ण फक्त हे
त्याचं दृश्य रूप आहे, सगुण रूप आहे असंही म्हणता येईल. मग या श्रीकृष्णाची किती नावं आहेत, अर्जुनाची किती नावं आहेत आणि ती तिथे का वापरली आहेत? नुसतं यमक जुळवण्यासाठी नाही आहे. हे जसं भगवंतांच्या मुखातून आलेली आहे तसंच व्यासांनी याला एक सुंदर रूप दिलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये व्यासांची प्रतिभासुद्धा आपल्याला बघायला मिळते. बघा आता रूप नावं कुठली कुठली आहेत. तर गीतेमध्ये जी क्रियापद आहेत ती सुद्धा फार वैशिष्ट्यपूर्ण अशी क्रियापद आहेत. पहिल्याच अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे भगवंतांनी, पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतींच मूं व्यूढान द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. पश्य म्हणजे पहा, तू पहा. या सगळ्या ह्याच्यामध्ये समोर कोण कोण आहे ते पहा. आणि आता जेव्हा त्यांनी दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केलेला आहे तेव्हा समोर आहे ती सगळी कौरव, म्हणजे हा दुर्योधन बोलतोय की समोर ही पांडवांची सेना आहे ती पहा आणि मागे आमची सेना आहे, कौरवांची जी सेना आहे ती कशी तू पाहशील. मागे वळून पाहता येणार नाही कारण एवढाले भाते आहेत, एवढाली धनुष्य बाण आहे. तर मागचं जे सैन्य आहे कौरवांची किंवा धार्तराष्ट्रांची जी सेना आहे ती तू जाणून घे. निबोध म्हटलेलं आहे. पश्य म्हणजे पाहणे आणि निबोध म्हणजे जाणून घेणे. शब्दामध्ये किती सौंदर्य बघा. उगीच सगळीकडे पश्य शब्द वापरलेला नाही आहे, कॉमनली वेगळा शब्द वापरलाय, पश्य आणि निबोध. अशीच रचना आणखीन पण आहे. दुर्योधन स्वतः इतक्या अहंकाराने, इतका अहमन्य होता, इतका गर्विष्ठपणाने बोलतोय. खरं म्हटलं तर जसं अर्जुनाला शोक होत होता की स्वजनांशी कसा लढू, तसं वस्तुतः दुर्योधनाला सुद्धा व्हायला पाहिजे होता कारण त्याचेही स्वजनच होते. पण त्याची भाषा इतकी अरेरावीची आहे, इतकी उग्रपणाची आहे आणि तो वेगळंच काहीतरी म्हणतोय. तो म्हणतोय अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. आमचं सैन्य कसे अपर्याप्त आहे, आमच्याकडे भरपूर सैन्य. आणि खरीच गोष्ट आहे, त्यांचं सैन्य किती होतं तर 11 अक्षौहिणी सैन्य होतं कौरवांचं आणि पांडवांकडे 7च अक्षौहिणी सैन्य होतं. आता 11 हे संख्येने तर जास्तच आहे म्हणून तसं अपर्याप्तम म्हणजे अफाट सैन्य आमचं आहे. अपर्याप्तं तत् अस्माकं बलम, आणि कोणी रक्षण केलेले आमचे सेनापती पण कसे आहेत, भीष्मानी रक्षण केलेली आमची सेना फार मोठी आहे. आणि या पांडवांची अगदीच थोडी आहे की ते 7 अक्षौहिणी आणि म्हणून त्याला म्हटलंय पर्याप्तम, त्यांचं थोडंसं सैन्य. पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं, भीमानी रक्षण केलेलं ह्यांचं सैन्य मात्र अगदीच अल्प आहे असं दुर्योधन गर्विष्ठपणाने बोलतोय. पण बघा व्यासांची प्रतिभा इथे दिसते. व्यासांनी काय केलेलं आहे, अपर्याप्त शब्दाचे 2 अर्थ होतात बरं का. अपर्याप्त म्हणजे अफाट, भरपूर, संख्येने अत्यंत प्रचंड असं संख्याबळ आहे त्यांच्याकडे, हा अपर्याप्तचा एक अर्थ आहे. पण दुसरा अपर्याप्तचा अर्थ असा आहे की जे पुरेसं नाही आहे, नॉन सफिशियंट असं सैन्य आहे त्यांचं. आणि तेच पांडवांचं सैन्य जरी संख्येने अल्प असलं तरी ते पर्याप्त आहे, पुरेसं आहे, सफिशियंट आहे. म्हणजेच बोलता बोलता त्यांनी दुर्योधनाने अक्षरशः आपल्या पायावरच धोंडा पाडून घेतलाय. अपर्याप्त आणि पर्याप्त या 2 शब्दांना इतक्या सुंदर शेड्स दिलेले आहेत. असे अनेक शब्दांच्या जोड्या आपल्याला गीतेमध्ये बघायला मिळतात बरं का. आता साधा शब्द आहे आवाज, ध्वनी. ह्याला एक शब्द आहे तो म्हणजे शब्द. शब्द या शब्दाचाच अर्थ आहे की आवाज. इथे सुद्धा म्हणलंय की काय म्हटलेलं आहे, सशब्दस्तुमुलो भवत. अचानक सगळे त्याने शंख फुंकल्यानंतर सगळे सैन्यातलं सगळे शंख, मृदंग, भेरी हे सगळे वाजायला लागल्यानंतर काय झालं, तत शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत. तो शब्द, तो आवाज इतका मोठा झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आवाज होणारच ना, एवढी मृदंग, रणवाद्य, भेरी वाजायला लागल्यावर आवाज मोठा होणारच. हा आवाज कोणाकडचा आहे, कौरवांकडचा आहे. आता हाच आवाज अर्थातच त्यांनी पहिल्यांदा शंख फुंकलेला आहे, भीष्मानी पहिल्यांदा शंख फुंकलाय. मग पांडव म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन रथात बसून, पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या रथात बसून आले, त्यांनी आपापले शंख फुंकले. अर्थातच त्यांच्या सगळ्या
शूरवीरांनी सुद्धा आपापली वाद्य वाजवायला सुरुवात केली. म्हणजे कौरवांच्याकडे जशी वाद्य वाजली तशी पांडवांकडे सुद्धा वाजली, पण तो आवाज कसा होता त्याला म्हटलेलं आहे घोष. घोष या शब्दाचा अर्थ आहे सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदया निव्यदारयत नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन. आवाज हाही मोठा आहे, तोही मोठा आहे. पण जेव्हा कोलाहल असतो, गलबला असतो, बाजारात गेल्यानंतर किंवा गर्दीच्या ठिकाणी, जत्रेच्या ठिकाणी जो आरडाओरडा चाललो असतो त्याला आपण घोष नाही म्हणणार. घोष आपण कशाला म्हणू तर एखाद्या मिलिटरीचा जो बँड असतो किंवा जो अतिशय एका सुरात, म्हणजे हजारो लोकांनी समजा राष्ट्रगीत एका तालासुरात म्हटलं तर तो आवाजही मोठाच असणार आहे, पण तो शब्द नसणार आहे, तो गलबला नाहीये, तो कोलाहल नाहीये, तर त्याला घोष म्हटलेलं आहे. आणि जयघोष हा असाच असतो, मोठा आहे आणि अनिष्ट प्रवृत्तींच्या हृदयामध्ये धडकी भरवणारा आवाज आहे. त्यामुळे एकाच आवाजाला एकदा शब्द म्हटलेला आहे आणि एकदा घोष म्हटलेला आहे. असा सघोषोधार्त राष्ट्रांना असे ह्या शब्दांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. अशी अनेक क्रियापदं येणार आहेत गीतेमध्ये. आता पुन्हा अर्जुनाच्या आणि श्रीकृष्णांच्या नावाकडे येणार होतं. पण जसं मी आता म्हटलं, पार्थ, अर्जुन, कौंतेय ही नावं तर अनेक वेळेला वापरली आहेत, पण कपिध्वज हे नाव एकदाच वापरले. कपिध्वज केव्हा म्हटले? कपिध्वज त्याचं नाव का आहे अर्जुनाचं? कारण त्याच्या ध्वजावरती कपीचं चित्र आहे, हे तर आपल्याला माहिती आहे, म्हणून तो कपिध्वज आहे. पण कपी कसा असतो तर कपी चंचल असतो. आणि चंचल अर्जुनाची मनोवृत्ती जेव्हा चंचल झाली, जेव्हा त्याच्या मनामध्ये काय म्हणतात कालवाकालव झाली स्वजनांना बघून, आणि तेव्हा शब्द वापरलेला आहे अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. कपिध्वजाचं मन थोडंसं आता मागे पुढे होतंय, त्याच्या मनामध्ये मोह उत्पन्न झालाय आणि तो काय करतोय आता कपिध्वज. अर्जुनाचं नाव कपिध्वज इथे वापरलेलं असलं, आता तो चंचल आहे, त्याला सांभाळणारा तसाच चंचल असून चालेल का? लगेच तिथे दुसरी जोडी कृष्णाचं नाव काय वापरले? अच्युत. सेनयोरुभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. अच्युत या शब्दालाच फार मोठा अर्थ आहे बरं का. अच्युत म्हणजे आपल्या कुठल्याही स्थानापासून, कुठल्या परिस्थिती, देश कालानुसार कधीही न ढळणारा, स्वस्थानापासून जो कधी च्युत होत नाही तो अच्युत आहे. म्हणून जिथे कपिध्वज वापरले त्याच्या पुढच्या श्लोकात लगेच श्रीकृष्णाचं नाव वापरलंय अच्युत. अशा ह्या जोड्या आहेत, कपिध्वज, अच्युत. तशीच एक फार सुंदर जोडी आहे गुडाकेश आणि ऋषिकेश. अर्थ काय आहे? गुडाकेश, अर्जुनाचं नाव गुडाकेश आहे. अनेक अर्थ आहेत. गुड म्हणजे गोल, आणि ज्याचे केस गोल आहेत, गोल याचा अर्थ कुरळे केस आहेत असणारा गुडाकेश. किंवा गुडम अकती इति सहा यस्य ईशः. गुडम अकती म्हणजे शिव, आणि शिव हे ज्याचं आराध्य दैवत आहे तोही गुडाकेश. पण इथे आणखीन एक वेगळा अर्थ प्रतीत होतो. गुडाका म्हणजे निद्रा, आणि या निद्रेवर ज्याचा संयम आहे, निद्रेवर ज्याने विजय मिळवलेला आहे, अशा गुडाकेशाला भगवंत उपदेश करतायत. आणि जेव्हा जेव्हा कुठे कुठे जेव्हा त्याला सावध राहण्याचा सल्ला भगवंत देतात तेव्हा त्याचं गुडाकेश हे संबोधन वापरतायत. अगदी 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन घडवताना, 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगताना भगवंत म्हणतात तू गुडाकेश आहे, सावधपणाने ऐक बरं का, नीट ऐकून दे, लक्ष दे, अलर्ट राहा, सावध राहा, सजग राहा असं म्हणताना गुडाकेश शब्द वापरलाय. आणि त्याच वेळेला भगवंतांचं कुठलं नाव वापरलेलं आहे, संबोधन कुठलं वापरलंय ते आहे ऋषिकेश. ऋषिकेश नाही बरं का, ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि ज्याचा इंद्रियांवर संयम आहे असा तो ऋषिकेश. आता गुडाकेशाची जोडी जोडलेली आहे ऋषिकेशाची. ज्याचा इंद्रियावर संयम आहे तो नक्कीच या गुडाकेशाला उत्तम मार्गदर्शनही करणार आहे. अशा या फार सुंदर जोड्या आहेत. अर्जुनाला जेव्हा एखादं कठीण काम सांगायचं असतं ना, तेव्हा भगवंत त्याला महाबाहो म्हणतात. आपण रोजच बघतोय की कधी भगवंत गोड बोलतायत, कधी स्तुती करतायत, कधी रागावतायत, कधी उपदेश करतायत, कधी टोचून बोलतायत, कधी फटकारतायत. जेव्हा जेव्हा त्याची स्तुती करायची असते तेव्हा भगवंत त्याला म्हणतात महाबाहो.
तू कसा आहेस, तू बाहू तुझे कसे आहेत, बलदंड बाहू आहेस, तू पराक्रमी आहेस, तू शूर आहेस, तू क्षत्रिय आहेस आणि तुला हे जमणार आहे. कितीही अवघड काम असलं तरी तुला जमणार आहे. आपण नाही का लहान मुलांना म्हणत की तुला हे जमेल, तू स्ट्रॉंग बॉय आहेस की नाही, तुला इथनं उडी मारता येईल. तसंच अर्जुनाला कधी कधी थोडंसं प्रशंसा करून वर चढवलंय. असं महाबाहो 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलंय. पण खरंच आहे, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जही शत्रू, हा कामरूपी शत्रू आहे तो त्याला मारून टाकायचे. जही शत्रू महाबाहो, तू महाबाहू आहेस, तुला या कामाला आटोक्यात ठेवणं सहज शक्य आहे असं त्याला म्हटलेलं आहे. आणि तिथे भगवंतांची जोडी आहे ती वार्ष्णेय अशी आहे. वृष्णी कुळातला वार्ष्णेय अशी जोडी आहे. आणि जेव्हा जेव्हा कुळाचा, वंशाचा, घराण्याचा उल्लेख करायचा असतो तेव्हा अर्जुनानेही विचारलेलं आहे की तू हे वार्ष्णेय अथकेन प्रयुक्तोऽयं पापैश्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अशी या महाबाहोची वार्ष्णेयशी सुद्धा जोडी घातलेली आहे. अशी माधव पांडव आहे, हरी आहे, किरीटी आहे, किती सुंदर नावं वापरली आहेत. संपूर्ण गीतेमध्ये फक्त एकदा सव्यसाचीन शब्द आलेला आहे. सव्यसाचीन ह्याचा अर्थ फार सुंदर आहे की डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांनी ज्याला धनुष्याला बाण लावून त्याची प्रत्यंचा खेचून ज्याला नेम धरता येतो तो सव्यसाचीन. आणि अर्जुनाचं हेच वैशिष्ट्य आहे, अर्जुनाला दोन्ही हातांनी शरसंधान करता येत होतं आणि म्हणून त्याला सव्यसाचीन असं म्हटलेलं आहे. त्याच वेळेला भगवंताचं 11व्या अध्यायात काय सुंदर नाव वापरलंय, अमित विक्रमः. याचा विक्रम कसा आहे, तो अमित आहे. अमित याचा अर्थ ज्याला मोजमाप नाहीये. मा धातू आहे, मा म्हणजे मोजणे, आणि जो कधी ज्याच्या पराक्रमाला तोडच नाहीये, मोजताच येणार नाही असा अमित विक्रम. अशाही जोड्या ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या नावाच्या आलेल्या आहेत. काय सुंदर गीतेमधलं. आपण केवळ ह्या अंगाने जरी अभ्यास केला ना गीतेचा तरी एक विलक्षण आनंदाचा अनुभव येईल, एक तृप्तीचा अनुभव येईल. कारण प्रत्येक नावामध्ये इतका अर्थ भरलेला आहे. गीता कशी आहे असं विचाराल, सगळ्यात मला स्वतःला काय वैशिष्ट्य आवडतं, ही गीता कशी सांगितली आहे, नाति संक्षेपो नाति विस्तारम. अति थोडक्यातही नाही सांगितली आणि अतिविस्तार सुद्धा केलेला नाहीये. म्हणजे आता भगवद्गीतेच्या 700 श्लोकावर माऊलीने 9000 ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे फारच थोडे असतील, पण गीतेचे 700 श्लोक कंठस्थ करणं, आपल्या हृदयस्थ करणं त्या मानाने सहज शक्य आहे. म्हणजे अतिसंक्षेप पण नाही, अगदी 4 श्लोकात सांगितले असंही नाहीये. आवाक्यातली नातिसंक्षेपो नातिविस्तारम, अतिविस्तारही केलेला नाही, सगळं अतिशय थोडक्यात सांगितलंय. आता या थोडक्यात सांगण्याची एक आणखीन गंमत अशी आहे, सगळंच इतक्या थोडक्यात भगवंत सांगतायत. म्हणजे साधी पंच ज्ञानेंद्रियांचा उल्लेख करायचा असला, बरं आपल्याला माहिती आहे सगळे नाक, कान, डोळे, रसना, त्वचा वगैरे ही आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत. भगवंत या सगळ्याचा उल्लेखच करत नाही. भगवंत म्हणतात श्रोत्रादी नेंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वती. श्रोत्र आणि इतर इंद्रिय म्हणजे तुम्ही समजून घ्या, कान आणि इतर. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वती. कानाचा विषय काय आहे तर शब्द. प्रत्येक इंद्रियाच्या प्रत्येक विषय असतात आणि प्रत्येक पंचमहाभूताच्या तन्मात्रा असतात. इथे फक्त सूचकपणाने प्रतीक रूपाने श्रोत्र हा शब्द वापरलाय आणि अर्थातच लगेचच शब्दादीन विषयानन्य सांगितलेलं आहे. किती संक्षेपाने सांगावं, किती थोडक्यात. आणि खरंच ही गीता कशी आहे असं विचाराल तर सूत्र रूप आहे. सूत्र म्हणजे काय, जसा फॉर्म्युला असतो ना, केमिस्ट्रीमध्ये जसा फॉर्म्युला असतो तसे गीता सुद्धा ही सूत्रबद्ध आहे. म्हणजे अतिशय थोड्या अक्षरात, स्वल्पाक्षरम असंदिग्धम असं म्हटलेलं आहे. विश्वतो सारवत असं त्याचं व्याख्या जर का केली सूत्राची, स्वल्पाक्षरम अतिशय छोट्या अक्षरात, कमी अक्षरामध्ये गीता सांगितलेली आहे. कशी सांगितली आहे तर 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगताना अर्ध्या चरणामध्ये अर्ध्या ओळीमध्ये 7 विभूती सांगून टाकल्यात भगवंताने. मृत्यू सर्व हरश्चाह मुद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा.
स्त्रीलिंगी असे 7 गुण अर्ध्या ओळीत सांगितले, अर्ध्या श्लोकात सांगून भगवंत मोकळे झाले. फार फापट पसारा नाहीये, कुठेही फार विस्तार केलेलाच नाहीये, पण जो जाणता आहे, जो खराच विद्वान आहे, ज्याला समजतं त्याला एवढंच, म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो त वर्ण ताकभार, तशी ह्या 7 विभूती वर्ण स्त्रीच्या अंगी म्हणा किंवा कुठले गुण असावेत ह्याचा अगदी थोडक्यात पण इतका स्पष्ट उल्लेख केलेला आहे. असा हा नाती संक्षेपो नाती विस्तार असंही म्हटलेलं आहे. कधी कधी तर एका श्लोकामध्ये भगवंतांची 5 नावं वापरलेली आहेत. एका श्लोकामध्ये भगवंतांची, श्रीकृष्णाची 5 नावं वापरलेली आहेत. कुठे वापरली आहेत? स्वयमेवात्मनात्मानं, तू कसा आहेस, तू कसा आहेस, पुरुषोत्तम आहे, भूतभावन आहे, भूतेश आहे, देवदेव आहे आणि जगतपती आहे. 10व्या अध्यायामधल्या 15व्या श्लोकामध्ये एका श्लोकात भगवंतांना एवढी संबोधनं वापरलेली. कारण ही सगळी संबोधनं एकाच व्यक्तीची जरी असली तरी त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या क्वालिटीज, वेगवेगळे गुणधर्म दाखवणारी अशी ही वैशिष्ट्ये आहेत. तसंच 11व्या अध्यायामध्ये 37व्या श्लोकामध्ये भगवंतांना म्हटलेलं आहे, कस्माच तेन नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादी कर्त्रे. तू कसा आहेस? गरीयस आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहेस. ब्रह्मणः अपि आदि करता आहे, सगळ्याचा तू आदि करता, तूच सगळ्याचा निर्माता आहेस आणि अनंत आहेस, देवेश आहेत, जगतपते आहेस आणि महात्मन, असं तुझी इतकी वैशिष्ट्य आहेत. म्हणजे अगदी थोडक्यात अगदी मोठं सांगितलेलं आहे तत्वज्ञान. किंवा जेव्हा अर्जुनही म्हणतो ना की तुझ्या विभूती मला सगळ्या सांगशील का, तेव्हा भगवंत म्हणतात सगळ्या नाही सांगणार बरं का, सगळ्या नाही सांगणार, थोड्याशाच सांगेन. कारण तुला सांगू का अर्जुना, माझ्या विभूतींना अंतच नाही आले, म्हणून मी तुला मुख्य मुख्य विभूती सांगतो. आणि अशा मुख्य मुख्य सांगत भगवंतांनी आपल्याला 82 विभूती जवळजवळ सांगितलेल्या आहेत. पण अगदी थोडक्यात, म्हणजे किती अल्प प्रमाणात, हे गीतेचं आणखीन एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आता पहिल्या अध्यायात सुद्धा अर्जुन कसा, अर्जुनाची स्थिती कशी झाली हे सांगताना भगवंतांनी आणखीन एक गंमत सांगितलेली आहे. अर्जुनाची स्थिती फार वेगळी झाली होती. गांडीवं स्रंसते हस्तात त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमती वच मे मनः. आणि त्याच्या आधी म्हटलेलं आहे, सीदंती मम गात्राणि, माझी गात्र, माझे अवयव शिथिल पडत चाललेले. सीदंती मम गात्राणि मुखयंच परिशुष्यती, मुखाला कोरड पडलेली आहे. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, माझ्या अंगाला कंप सुटलेला आहे आणि माझ्या अंगावर सारखे रोमांच येतात, शहारा येतोय. आता मी काय करू? 2 श्लोकामध्ये 8 लक्षणं, शारीरिक लक्षणं सांगितली. आणि ही शारीरिक लक्षणं वैद्यकीय भाषेमध्ये सुद्धा ज्या व्यक्तीला डिप्रेशन आलेलं असतं, निराशेने जो व्यक्ती ग्रासलेला असतो, त्याच्यामध्येही हीच 8 लक्षणं दिसतात. सीदंती मम गात्राणि, किती सुंदर, केवळ 2 श्लोकामध्ये सगळं शब्दचित्र अर्जुनाची काय अवस्था झाली असेल, मानसिक म्हणा शारीरिक म्हणा, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. काय सुंदर शब्द वापरले, महारथी शब्द वापरलाय. रथी, महारथी, अतिरथी आपण असं म्हणतो, पण महारथी या शब्दाचा फार व्यापक अर्थ आहे. महारथी म्हणजे जो एकाच वेळेस 1000 योद्ध्यांशी एकटा सामना देऊ शकतो, त्याला महारथी म्हटलेलं आहे. महेश्वास कुणाला म्हटलेलं आहे तर इशू म्हणजे बाण, आणि इशू ज्याच्यात राहतात असं बाणाचं वास जो आहे त्याला भाता म्हटलेलं आहे, किंवा धनुष्य असाही अर्थ होऊ शकतो. असे मोठाले भाते, मोठाली धनुष्य जे आपल्या खांद्यावर वागवत आहेत, अशांना इथे महेश्वास असंही म्हटलेलं आहे. संपूर्ण गीतेमध्ये इतके सुंदर शब्द, म्हणजे एकेका शब्दावर तुम्ही जर का विचार केला, त्याचा अभ्यास करायला लागलो ना, तर आपल्याला त्याच्यातला किती खोल 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 अर्थ लागत जातो. इथे संपूर्ण गीतेमध्ये जसं मी आता म्हणलं श्रीकृष्ण उवाच शब्द नाहीये, तसा कौरव हा सुद्धा शब्द कुठेच आलेला नाही. कारण कौरव कोण होते तर कुरुकुळातले होते, म्हणजे पांडवही हे कौरवच होते खरं वस्तुतः.
मग कौरवांना काय म्हणलंय, धृतराष्ट्राच्या पुत्रांना काय म्हणलंय, तर त्यांना म्हटलेलं आहे धार्तराष्ट्र. धृतराष्ट्राचे पुत्र म्हणून धार्तराष्ट्र. आणि धृतराष्ट्राचं नाव तरी धृतराष्ट्र काय आहे, अन्यायेन धृतम राष्ट्रम येन सहा धृतराष्ट्र. ज्यांनी अन्यायाने हे सगळं जमीन म्हणा, राज्य म्हणा, सत्ता म्हणा बळकावली आहे, तो धृतराष्ट्र असंही त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे गीता आपल्याला अतिशय थोडक्या शब्दात आणि केवढं ज्ञान देते, केवढं माहिती आहे आणि केवढं आत्म उद्धाराची त्याच्यामध्ये तळमळ आहे. एक गीतेचा जरी अभ्यास केला, त्याच्यातल्या शब्दांचा जरी अभ्यास केला वेगळ्या अंगाने, तत्वज्ञान सध्या बाजूला ठेवूया, काही वेळापुरतं तत्वज्ञान जरी बाजूला ठेवलं तरी वाङ्मयीन सौंदर्य, साहित्य काय आहे, शब्द काय वापरलेले आहेत, प्रतिभावंत कसं कोणाला म्हणावं, भगवान तर आहेतच, पण व्यासांची प्रतिभा इथे आपल्याला पदोपदी वेळोवेळी क्षणोक्षणी जाणवते. अशी ही गीता. ह्याच्यातली आणखीनही कितीतरी सौंदर्य स्थळे. खरं म्हटलं ना तर हा सुद्धा एक प्रबंधाचा विषयच होऊ शकेल की गीतेचं वाङ्मयीन सौंदर्य हा एक प्रबंधाचा विषय होऊ शकेल, इतकी सौंदर्य स्थळं ह्याच्यात आहेत. पण आपण ती हळूहळू बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये आणखीन काही सौंदर्य स्थळं बघूया. आत्ता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.